विम्याचे वाणिज्य दृष्टिकोनातून महत्त्व. नंबर 1, अंतर्गत व्यापारास मदत. देशातील अंतर्गत व्यापार विकासात किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापारी व वितरक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. अंतर्गत व्यापारात भाग घेणाऱ्या व मालाचे वितरण करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना विम्याचे संरक्षण लाभल्याने त्यांना मालाची खरेदी विक्री करणे सुलभ जाते. नंबर 2, आंतरराष्ट्रीय व्यापारास मदत. आंतरराष्ट्रीय व्यापारात मालाची आयात व निर्यात समुद्री मार्गे चालते. समुद्री मार्गाने वाहतूक करण्यात जहाज बुडणे, फुटणे, पाण्यामुळे मालाची नासाडी होणे, जहाजास आग लागणे असे अनेक प्रकारे सागरी धोके निर्माण होऊन नुकसान होऊ शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार थांबण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. विमा संस्था अशा प्रकारच्या सागरी धोक्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यास पुढे येतात. नंबर 3, वाहतूक क्षेत्र विकासास मदत. विमा व्यवसायामुळे वाहतूक क्षेत्राच्या विकासास बरीच मदत होते. वाहतूक क्षेत्रात जमीन, हवाई व समुद्री मार्गे वाहतूक करणारी वाहने, मोटारी, रेल्वे, विमाने, बोटी व जहाजे यांना विविध प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागते व त्यामुळे मोठे नुकसान होऊन वाहतूक कार्य चालू ठेवण्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. परंतु विमा या सर्व वाहतूक साधनांना नैसर्गिक व अन्य कारणाने होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी देतो. नंबर 4, संग्रहण कार्यास मदत. बाजारपेठेत विविध उद्योगातून वस्तूचे उत्पादन मागणीपूर्व केले जात आहे. त्यामुळे उत्पादित मालाचा साठा करावा लागतो व मागणीनुसार बाजारपेठेला पुरवावी लागते. मागणीपूर्व उत्पादन व मोठ्या प्रमाणातील उत्पादन पद्धती यामुळे उद्योगांना तयार मालाचा व कच्च्या मालाचा साठा मोठ्या प्रमाणात करावा लागतो. परंतु आग, भूकंप, वादळ, चोरी इत्यादीमुळे साठवलेल्या मालाचे नुकसान होऊ शकते. संग्रहणगृहांना विमा छत्राचे संरक्षण लाभले असल्याने अशा प्रकारचे नुकसान घडल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई देऊ करते. नंबर 5, नफ्याचे नुकसान झाल्यास भरपाई. व्यवसाय व उद्योगाच्या मालमत्तेचा व अन्य सामग्रीचा विमा देऊन विमा कंपनी अशा मालमत्तेस नुकसान झाल्यास भरपाईची हमी देते. तसेच आगीमुळे माल जळणे, मालमत्तेचे नुकसान होणे यामुळे उद्योग अथवा व्यवसाय पुन्हा पूर्वस्थितीत आणण्यास बराच वेळ लागतो. अशावेळी मालाचे उत्पादन व विक्री बंद ठेवावी लागल्याने त्या काळात व्यवसायास होऊ शकणारा नफा बुडतो, म्हणजे नफ्याचे नुकसान होते. अशा नफ्याच्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी विमा कंपनी देते. नंबर 6, व्यापार व व्यवसायात सातत्य राहण्यास मदत. विमा कंपनीच्या संरक्षण छत्रामुळे व्यापारी व व्यावसायिक कितीही प्रमाणात मालाची खरेदी विक्री, उत्पादन अगर ने-आण करू शकतात. व्यवसायाच्या ठिकाणी अगर प्रवासात मालास नुकसान पोहोचले तरी त्याच्या भरपाईची हमी विमा देतो. नंबर 7, कर्जे व ठेवींना सुरक्षितता. विमा व्यवसायामुळे धनको देत असलेल्या कर्जांना आणि ठेवीदार बँकेत ठेवत असलेल्या ठेवींना सुरक्षितता लाभली आहे. धनकोला ऋणकोचा विमा घेता येत असल्याने ऋणकोस मृत्यू आला किंवा कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला तर त्यामुळे धनकोच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई विमा करतो. नंबर 8, नोकर वर्गाच्या प्रामाणिकपणाची विम्याद्वारे हमी. बाजारपेठेत कार्य करणाऱ्या लहान व मोठ्या उद्योग, व्यापार व व्यावसायिक संस्थांना नोकर वर्गाची आवश्यकता असते. परंतु सर्वच नोकर प्रामाणिक व निष्ठावान मिळतील असे नाही. पैसे वसूल करण्यासाठी नेमलेला नोकर अप्रामाणिक निघाला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. आधुनिक काळात विमा व्यवसायाने नोकर वर्गाच्या प्रामाणिकपणाच्या हमीची सोय केलेली आहे. त्यामुळे अप्रामाणिक नोकरामुळे होणाऱ्या नुकसानीची शक्यता
कमी होण्यास मदत होते. नंबर 9, चोरी व घरफोडीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई. वाणिज्य क्षेत्रातील व्यापारी केंद्रे, दुकाने, व्यवसाय संस्था, गोदामे, बँका इत्यादी ठिकाणी चोरीमुळे अथवा घरफोडीमुळे वस्तू, पैसा अडका व मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याने नुकसान होऊ शकते. विमा कंपन्या चोरी अथवा घरफोडीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी देतात. त्यामुळे वाणिज्य क्षेत्राच्या विकासास एक प्रकारे मदतच होते. नंबर 10, वाणिज्य क्षेत्रात आर्थिक प्रेरणा. विमा व्यवसायाद्वारे वाणिज्य क्षेत्रातील विविध घटकांना मालमत्ता व संपत्तीचे नुकसान, नफ्याचे नुकसान, चोरी व घरफोडीमुळे होणारे नुकसान इत्यादींची भरपाईची हमी दिली जाते. त्यामुळे व्यवसाय कार्य पुढे चालू ठेवण्यास मदत होते. विमा व्यवसायात विमा हप्त्याच्या रूपाने दरवर्षी कोट्यावधी रुपये गोळा होतात. त्याची विम्याद्वारे कंपन्यांचे शेअर्स, डिबेंचर्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते. विमा संस्था भाग विमा देण्याचे कार्यही करतात. तसेच गृहउद्योग, शेती, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, भुयारी गटारी योजना इत्यादी कार्यास आर्थिक मदत करतात. त्यामुळे वाणिज्य क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक प्रेरणा देण्याचे कार्य विमा संस्था करीत आहे.